हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण नातं नवरा बायकोचं भाग पहिला पाहिला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा दुसरा भाग पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ती रात्र आठवली आणि मंगलच्या अंगावर सरकन काटाच आला. 2 महिन्यापूर्वीची ती रात्र आपण संतापून झोपलो होतो. कारणही तसंच होतं. आणि रोहन, मंगल, मला माहितीये झोपली नाहीयेस. उठ ना यार. मंगल, उठ ना. तुझ्याबरोबर दवाखान्यात यायचं हे मी विसरून गेलो होतो. घरी येताना आठवलं, मग डॉक्टरांशी फोनवर बोललो. डॉक्टर म्हणाले गुड न्यूज आहे. मी खूप खुश झालो यार. पहिल्यांदाच बाप बनणार ना. डोक्यावर हात ठेवून झोपलेल्या मंगलच्या पोटावरचा पदर बाजूला करून रोहनने त्यावर हात ठेवला हळुवारपणे. इथे असतं का ग बाळ? मंगल, रोहन प्लीज, डोकं दुखतंय. रोहन, कसं? इतकं काय घडलंय डोकं दुखायला? नाही जमलं मला यायला. आताच न्यूज कळलीये ना. यापुढे येईन. जवळच तर दवाखाना. मंगल, हो, नवीनच न्यूज आहे, पण ती सोबत ऐकण्यात एक वेगळाच अनुभव असतो. पण तुला कसं कळणार? त्यासाठी छातीत एक हृदय नावाचा प्रकार असावा लागतो ना. रोहन, बस झालं मंगल. माझ्या छातीत हृदय नाहीये ना. नाहीये ना. मग तरीही माझ्या मागे आलीसच ना. माझ्याशिवाय राहू शकत नव्हतीस. बापाचा विरोध होता ना तुझ्या. मंगल, हो, माझ्याच नशिबाचे भोग. नाहीतर पप्पा इतके समजवत होते. रोहन, गप्प बस. जा इथून. जमत नाहीये ना माझ्याबरोबर. मग जा तुझ्या श्रीमंत बापाकडे. साला 2 नंबरच्या कमाईवर माजलेला तुझा बाबा. मंगल, रोहन गप्प बैस. एक शब्दही पप्पांबद्दल बोललास तर. पप्पांचं नाव निघताच राग उसळला रोहनच्या डोळ्यात. कोणतीही चर्चा पप्पांवर आली की रोहन अधिकच रस घेऊन चवताळून भांडायचा. जणू त्याच्या अहंकारावर घाला घातला जायचा की काय. कोणत्याही पुरुषाला तो कुठंतरी कमी पडतो हे सहनच होत नाही. आपल्या पप्पांबद्दल केलेला एकेरी उच्चार आपल्याला झोंबलेला आणि तोच धागा बरोबर पकडून न जाणे किती नी काय काय बोलला. त्या रात्री अचानक मंगल उठली नी धाडकन तिने त्याच्या गालावर 5ही बोटे उमटवली आणि क्षणभर काहीच समजलं नाही. रोहन भानावर आला तेव्हा फरशीवर अस्ताव्यस्त पडलेली मंगल एक हात पोटावर दाबून होती, निपचिप पडलेली. रोहनने उचलली, ऑटो रिक्षात टाकली, पण अबॉर्शन झालंच. 3 दिवस दवाखान्यातच होतो आपण. पोटात बाळ होतं आपल्या, तेही लक्षात राहिलं नाही त्याच्या. किती पिसाळलेला होता. जनावरच घुसलं होतं अंगात त्याच्या. पण आपलं बाळ. मंगलच्या डोळ्यात डबडब करून पाणी आलं. खूप रडून तिने दुःख व्यक्त केलं. तिचा विचार एकांकी होता. ती फक्त तिचंच दुःख घेऊन बसली होती. मंगल थोडी शांत झाली. बाळ, पण ते फक्त माझं एकटीचंच नव्हतं ना. रोहनचेही होते. हे मला का नाही समजले? त्यालाही तितकेच दुःख झालं असेल. दवाखान्यातून आपण परस्पर माहेरी गेलो होतो तेव्हा रोहनच्या डोळ्यात जमलेला अश्रूंचा पूर दाटून आलेला पाहिला होता आपण. चिडलेला होता तो, पण तुझ्याशिवाय मीही जगू शकतो या त्याच्या तिखट शब्दामुळे आपण त्याला सोडून जायचं आणि परत कधी यायचं नाही असं ठरवलं होतं. पण तो 8 दिवसांनी अचानक आईबाबांच्या घरी आला. धावत आलेला, हळवा झालेला, उत्साह खचलेला असा तो आपण पाहूच शकलो नाही. काय झालं असेल? काळजाचा ठोकाच चुकला क्षणभर. दारातूनच बोलला रोहन तेव्हा. रोहन, मंगल, अगदीच हतबल झालोय ग. तू सोडून गेलीस हा खूप मोठा घाव होता काळजावर माझ्या. घायाळ झालोय मी. तुझ्याशिवाय खरंच एकटा पडलोय ग मी. मंगल, तुझ्याशी, तुझ्या सगळ्या जखमांशी असलेल्या दोऱ्यापासून एकदम तुटलोय ग मी. आता एकटा उरलोय. मंगल, कसलीच उमेद उत्साह उरला नाहीये जगण्यात आता. जिंकण्याच्या नादात शर्यत अर्ध्यातच संपल्यासारखी. मंगल, मी बदललोय ग. बोलता बोलता रोहनच्या डोळ्यात टचकन पाणी आलं होतं. मंगल म्हणत रोहनने आपल्याला गच्च मिठी मारली आणि रडून रडून बोलू लागला. मी तुझ्याशिवाय राहू तरी शकतो का? मंगल, आहे मी रागीट. 8 दिवस कसा तळमळत होतो हे माझं मला माहिती आहे. तुझ्याकडे येण्याचा विचार करत होतो, पण तू कशी रिॲक्ट होतील, कारण आपलं बाळ आणि तुझी मनस्थिती.
नाही सामोरा जाता येत होतं मला तुला, आणि मुख्य म्हणजे तुझे घरचे, ते कसे वागतील या विचारांनी एक एक दिवस पुढे ढकलत होतो. आज सगळा घमंड गुंडाळून ठेवून ठरवलं, ऑफिसातून परस्पर तुझ्याकडे जायचं, सगळं नव्याने सुरू करायचं. कितीतरी दिवसानंतर आज आभाळ कसं अगदी स्वच्छ वाटत होतं. मस्त गुणगुणत दाढी करत होतो. कित्येक दिवसानंतर. तेवढ्यातच बेल वाजली. दार उघडलं तर दारात पोस्टमन, हातात तुझी नोटीस, डिवोर्सची. बोलता बोलता धाप लागत होती त्याला. जणू वेड्यासारखा पळत आला होता तो माझ्याकडे. माझा रोहन. आपण पाण्याचा ग्लास दिला त्याला. तोही हातात तसाच धरून रोहन बोलत होता. मंगल, मी वेडा झालो होतो ग तेव्हा, रागीट होतो ना. पण मंगल, तुझ्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतो ग. काळीज आहेस ग तू माझं. तुझ्यानंतर माझं आपलंसं असं कोणीच नाहीये ग. अगं खरं सांगतो मंगल. आनंदाच्या त्या क्षणी मला खूप वाटलं धावत तुझ्याकडे यावं, तुला गरगर फिरवावं आणि सांगावं, थँक्यू सो मच मंगल. तू मला बाबा बनवलंस. पण मंगल, जेव्हा लक्षात आलं की तू नाहीयेस, आठवलं तुझं ॲबॉर्शन, नि मग भसाभसा तो आनंदाचा डोंगर खचत गेला. मंगल, चुकलं ग माझं. तू प्रेग्नेंट आहेस इतकं तरी भान. पुढचे शब्द त्याच्या गळ्यातून निघालेच नाही. दोन्ही हातांनी चेहरा झाकून तो ढसाढसा रडू लागला आणि क्षणात कोसळला गेला मंगलच्या दिशेने. तो तिचं पहिलं प्रेम, ती त्याची पहिली प्रीत. प्रलयाचा पूर वाहत होता दोघांच्या डोळ्यातून. मंगल, मग यापुढे नाही ना वागणार असं? मला त्रास होईल असं? रोहन नाही म्हणत परत मिठी घट्ट केली. तेव्हा तो भावूक झाला. मंगल, काय झालं रे? रोहन, तुझी नख अजूनही. तुला माझ्या छातीवरचा तो मोठा ओरखडा आठवतोय? मंगल, हो. रोहन, 8 दिवस लागले होते तो ओरखडा भरून यायला. तुझी नख अजूनही माझ्या गालावर रुतलेली जाणवतात. डॉक्टरांनी विचारलं सुद्धा, कसं काय ओरखडा पडलाय? तर सांगितलं मी. मंगल, काय? रोहन, हेच की मोठी मांजर पाळलीये म्हणालो. डॉक्टर किती मोठ्याने हसले माहितीये यावर. हा, पण आता तरी पंजे मारायची, नखं रुतवायची तुझी ही सवय सोड ग प्लीज. त्रास होतो खूप, दुखतं. अजूनही वाढवलेस का नख? बघू. मंगल, नाही नाही, परत नाही वाढवणार. पुरे कळतात हो टोमणे मला. पण माझं रुसणं चिडणं यासाठीच असतं ना रे, तू मनवावंस म्हणून. आणि आय एम सॉरी रोहन, पप्पांनी ती डिवोर्सची नोटीस तुला पाठवली. रोहन, हो. आता तू जसं सांगशील तसंच मी वागणार. तू म्हणशील इतके वाजता उठलो पाहिजे त्यापासून इतके वाजता घरी आलो पाहिजेपर्यंत 10 वेळा रुसलीस तरी मी न कंठाता तुझा रुसवा दूर करणार. 2 महिने होत आलेत या सर्व घटनेला. आता सर्व काही ठीक होतं. आपणही बाळाला गमावण्याच्या दुःखातून थोडं सावरलोय. आज माझा वाढदिवसाच्या निमित्तानं कितीतरी दिवसांनी चांगलं वाटत होतं मनाला. पण रोहन आज परत असा का वागला? रात्री नाही, निदान सकाळी उठून तरी तो आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकला असता ना. पण नाही, त्याला आपली कदरच नाहीये. विसरला असणार तो माझा वाढदिवस. असं कसं विसरला वाढदिवस आपला? अरे देवा, विचारांच्या तंद्रीत वेळेचे भानच विसरलोच आपण. संध्याकाळ होत आली आहे. येईलच रोहन आता. आवरलं पाहिजे लवकर. आल्यावर चांगलंच जाब विचारू. असं कसं विसरू शकतो तो? असं म्हणत मंगल पुन्हा आपला रडवा चेहरा स्वच्छ करते. सर्व आवराआवरी करू लागते. आता ती आतुरतेने रोहनची वाट बघत असते. आताशे 7:30 झाले होते. अंधार नव्हता, तरी पण वातावरणात एक वेगळी शांतता जाणवत होती. नुकताच पाऊस पडून गेलेला. सर्व आवरून ती दिवाणखाण्यात बसते. FM वर चॅनल सेट करून छानसं गाणं लागलेलं असतं. मरके भी न वादा अपना तोडेंगे, एक दूजे का साथ कभी ना छोडेंगे. मंगल एकदम विचारात पडली. हेच गाणं ह्यावेळी का लागावं बरं? स्टोरी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा.
शेअर करा आणि ह्याचा पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.